हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर वेट लॉस जर्नीचा डे 2 आहे आज आणि सगळी कामं आवरून बसले होते आणि ही बघा ती साडी जी की 2 दिवसांपूर्वी मी घेऊन आले होते. तर आता हिला बदलायला जायचं आहे कारण की ज्या पाहुणींसाठी आणलं होतं ती काय आली नाही. चला आता निघूया. तर सर्वात आधी आम्ही साडी रिटर्न केली. नंतर आलो कपड्यांच्या शॉपमध्ये जिथं चिंटूसाठी आम्हाला स्वेटर घ्यायचा होता. तर चिंटू शाळेत गेला होता म्हणून आम्ही दोघीच आलो होतो. तर इथं आम्ही फायनली एक सिलेक्ट केला आणि तिथून गेलो. तर इथं एका शॉपीमध्ये आलो होतो जिथं आम्हाला ग्रोसरीचं सामान घ्यायचं होतं, ते पण घेतलं. आणि वेट लॉस जर्नी सांगते ना, जितकी सोपी वाटते तितकी नाही आहे. दरवर्षी मी निर्णय घेते की मला करायचं आहे, पण एक 4-5 दिवस करून 8-10 दिवस करून मी तशीच राहू देते. पुन्हा मला काय होत नाही कारण की सकाळी लवकर उठणं, फिरायला जाणं आणि खरं सांगते अंग तर इतकं दुखतं आहे ना, काही सांगताच सोय नाही. तिथून मग आम्ही आलो फुटवेअरच्या दुकानात. तिथं बुटं वगैरे घेतली आणि नंतर मग मी घरी आले. खूप गोड खाण्याची इच्छा होत होती म्हणून एक ॲपल खाल्ला. नंतर संध्याकाळी चहा पिण्याची सवय असल्यामुळं ना खूप चहाची तलप लागत होती, म्हणून मग मी येताना गुळाची चहा घेऊन आली, जी की 3 in 1 आहे. यामध्ये चहा पावडर, गुळाची पावडर आणि इलायची वगैरे आहे. तर मला वाटलं खूप चांगला हिचा रिझल्ट येईल, तर म्हणून मी चहा करून घेतली. आता लगेच गाळून घेते. बघूयात आता याची टेस्ट येते कशी. तसं तर पॅकवर तर खूप काही लिहिलेलं आहे, पण टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर एकच सिप घेतला मी आणि हो, मी वाटीमध्ये चहा पिते, सॉरी जज करू नका. तर एकच सिप घेतला होता मी आणि बिलकुल याची चवच नाही, कारण की उकळलेलं पाणी पिल्यासारखं मला वाटत होतं आणि बिलकुल काही टेस्ट नाही. तुरट वेगळी अलगच चव होती. गोड तर बिलकुलच नव्हती. मग तो चहा मी टाकून दिला कारण की मला बिलकुल आवडलेला नव्हता. मग म्हणलं चला आता एकदम साखर कट केल्यानं जमणार नाही, थोडी का होईना पण आपण आपली अद्रकवाली चहा करून प्यावं. मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून संध्याकाळी ना लवकर झोपायचा प्रयत्न करते मी. तशी तर मला लवकर झोप येत नाही रात्रीला. तर बघूयात, आली तर बरे आहे. थँक्यू फॉर द वॉचिंग.